रमजान ईद म्हटलं की सगळ्यांनाच आठवतो तो शिरखुर्मा आणि हा शिरखुर्मा सगळ्यांच्याच आवडीचा असतो. तर मस्त असा चवीचा शिरखुर्मा आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते बघणार आहोत. आणि मस्त असा क्रीमी टेक्स्चर आलेला हा शिरखुर्मा एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. तर इथे बघू शकता हे सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ते मी 1-1.5 तास पाण्यात भिजत टाकले होते. तर गरम पाण्यात भिजत टाकायचे. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही हे रात्री सुद्धा भिजत टाकू शकता. आणि याच्यामध्ये मी काजू, बदाम, पिस्ता, किशमिश आणि खजूर आणि थोडेसे मगज बीज घेतलेले आहेत. खजूर जे आहेत ते मी जे सॉफ्टवाले येतात ते घेतलेले आहेत. जर तुम्ही कडकवाले घेत असणार तर तुम्हाला रात्रीच ते भिजत टाकावं लागेल. आणि सोबतच पाऊण वाटी शेवया घेतलेल्या आहेत. तर या बारीक शेवया घ्यायच्या आहेत. तर आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेते. याच्यामध्ये हे जे मगज बीज घेतले होते ते टाकायचे. यासोबतच मी इथे 5 काजू घेतलेले आहेत आणि हे सुद्धा भिजत घातलेले मी काढून घेतले होते ते टाकायचे आहेत. आणि 1 चमचा भरून इथे मी मिल्क पावडर घेतलेलं आहे. आता थोडंसं दूध टाकून आपण याची पेस्ट बनवून घेणार आहे. तर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि याच्यामुळेच मस्त असा क्रीमी टेक्स्चर येतो. तर खूप जास्त घट्ट होणार नाही, मस्त असं परफेक्ट कन्सिस्टन्सी होणार. तर आता एका पॅनमध्ये दूध गरम करून घ्यायचं आहे. तर मी यासाठी 1 लिटर दूध घेतलेले आहे. तर हा अर्धा-अर्धा लिटरचे 2 पॅकेट घेतलेले आहेत. तर आता आपल्याला दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे. तर आता आपण याला उकळी येऊ देऊया. तर दूध आपल्याला अजिबात आटवायचं वगैरे नाहीये. फक्त आपण याला चांगलं उकळी येऊ देऊया. तर जोपर्यंत आपलं दूध उकळतंय तोपर्यंत आपण एक इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे. आणि पॅनमध्ये मी 2 चमचे तूप टाकलं होतं. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते परतून घ्यायचे. तुपामध्ये ड्रायफ्रुट्स परतल्याने याची चव खूप छान लागते. 2 चमचे मी इथे चारोळी घेतलेली आहे. चारोळी मी आधी दाखवायला विसरले होते. आणि हे सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. तर हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण छान असं परतून घेऊयात. तर तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघतायत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर इथे बघू शकता ड्रायफ्रुट्स आपले चांगले असे परतून झालेले आहेत. कलर बघू शकता. तर आता आपण याला काढून घ्यायचे आहे. तर एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊयात. आता त्याच पॅनमध्ये 1 चमचा तूप परत टाकायचंय आणि तूप चांगलं गरम होऊ द्यायचंय. तूप छान गरम झालं की याच्यामध्ये आपण सेवया भाजून घेणार आहे. तर या पाऊण वाटी सेवया घेतलेल्या आहेत त्या आपल्याला चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहे. तर मस्त असा हलका गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेऊयात. शेवया तुपामध्ये परतल्याने त्याची टेस्ट खूप छान लागते. तर इथे बघू शकता कलर बघा या पद्धतीनेच परतून घ्यायचे आहेत. तर मार्केटमध्ये तुम्हाला भाजलेल्या शेवया सुद्धा मिळतात. पण तरी सुद्धा थोडंसं तुपावर परतल्या ना तर त्याची चव खूप छान लागते. तर इथे बघू शकता हे छान आपलं परतून झालेलं आहे. तर आता आपण हे साईडला ठेवून घेऊया. आणि जे दूध आपण ठेवलं होतं ते बघून घ्यायचंय. तर दूध बघू शकता मस्त असं उकळलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहे. तर मी इथे अर्धा वाटी साखर घेतलेली आहे. तर तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी जास्त टाकू शकता. पण अर्धा वाटी हे परफेक्ट असं हलकंसं गोड होतं. खूप जास्त गोड होणार नाही. आणि यासोबतच आपण जे काजू आणि मगज बीजची पेस्ट बनवून घेतली होती ते टाकून घेतलेली आहे. आणि थोडंसं हे पॉटला लागलेलं आहे त्याच्यामुळे पॉटमध्ये थोडंसं दूध टाकून परत याला फिरवून घेऊयात. तर ही पेस्ट टाकली ना तर जे शिरखुर्म्याची टेस्ट आहे ते मस्त अशी क्रीमी लागते. तर अजिबात जास्त घट्ट होणार नाही. आपल्याला अजिबात जास्त घट्ट वगैरे करायची नाहीये. सोबतच मी इथे थोडासा केसर टाकलेला आहे. याने रंग खूप छान येतो. तर आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला केवडा वॉटर टाकायचंय. तर मी इथे अर्धा चमचा हे केवडा वॉटर टाकणार आहे. तर हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर टाका. नाहीतर मग आपण वेलची पावडर तर टाकणार आहोत. त्याचा सुद्धा फ्लेवर खूप छान लागतो. तर आता आपण परत हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये जे ड्रायफ्रुट्स परतून ठेवले होते ते टाकून घ्यायचे आहेत. हे सगळे ड्रायफ्रुट्स आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. यासोबतच आपण ज्या शेवया ठेवल्या होत्या परतून त्या सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत.
सोबतच मी ते वेलची पावडर टाकून घेणार आहे. तर मी ते पाव चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि परत याला छान असं मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला शेवया ज्या आहेत त्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर 3 ते 4 मिनिटं आपण छान असं शिजवून घेणार आहे. तर इथे बघू शकता 2 मिनिटं झालेली आहेत. परत आपण 2 ते 3 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचंय. तर आता मी याच्यामध्ये थोडासा येलो फूड कलर टाकणार आहे. याने कलर खूप छान येईल आणि आता याला सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर आता इथे बघू शकता छान अशा आपल्या शेवया ज्या आहेत त्या शिजलेल्या आहेत आणि बघू शकता हा शिरकुर्मा जो आहे तो मस्त असा थोडासा घट्ट सुद्धा झालेला आहे. खूप जास्त घट्टही नाहीये आणि खूप जास्त पातळही नाहीये. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. तर खूप जास्त घट्ट झाला ना तर मग तो एकदम खीरसारखा लागतो. तो शिरकुर्मा अजिबात लागणार नाही. तर मी ते एका बाउलमध्ये हा काढून घेतलेला आहे. तर बघू शकता मस्त असा चवीचा हा शिरकुर्मा झालेला आहे. अजिबात जास्त घट्ट झालेला नाहीये. थोडासा हा थंड झाला तरी सुद्धा हा खूप जास्त घट्ट नाहीये. एकदम परफेक्ट आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अगदी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. बाय बाय.